बातमी आहे लोकल संदर्भात। डहाणू विरार लोकल सेवा सुरू होणार आहे। तब्बल 25 तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत होणार आहे। मालगाडी दुर्घटनेनंतर ही सेवा बंद होती। तब्बल 25 तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुरळीत झालेली आहे। मालगाडी दुर्घटनेनंतर ही सेवा बंद करण्यात आली होती, मात्र आता ही सेवा पूर्ववत झालेली आहे। डहाणू विरार लोकल सेवा ही बंद करण्यात आली होती, मात्र आता ती पुन्हा एकदा 25 तासानंतर सुरळीत सुरू झाली आहे। तब्बल 25 तासानंतर डहाणू विरार लोकल सेवा सुरू झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विनायक, डहाणू विरार लोकल सेवा ही आता पूर्ववत झालेली आहे। जवळपास 25 तास ही सेवा बंद होती, या संदर्भात अधिक माहिती। हो, तब्बल 25 तासानंतर डहाणू विरार लोकल सेवा सुरू झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्टेशनवरती मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर 5 ते 10 ची पहिली डहाणू लोकल जी आहे ती सोडण्यात आली। रेल्वे रोड आणि ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण झाल्यानंतर 25 तासानंतर लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली। अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर डहाणू विरार लोकल धीम्या गतीने सध्या सुरू आहेत। लांब पल्ल्यांच्या गाड्या मुंबई आणि गुजरातच्या दिशेने सध्या रवाना होत आहेत। जी 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 धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।